साक्षी असे त्रिपुरारी नित्यान्वये हे भाषण पहा पुराण शोधन खोटे नाही महाराज कधी परवरच उघडून पहा पार्वती महादेवाला काय म्हणते महादेव पार्वतीला काय म्हणते हे आमच्या वाणीतून ऐकणार की तुम्ही स्वतः जर दृष्टीपुढे आणलात तर तुम्हाला आत्मविश्वास प्राप्त होतोय ना एखादी प्रतिक्रिया आपल्या हाताने केलं म्हणजे समाधान वाटते आणि दुसरं क्रमांक म्हणजे अनुभव येतो आणि हा अनुभव येण्यासाठी संतांनी सांगितलं की लोक हो जन्माला आला परत तुम्हाला एक ना एक दिवस मृत्यू आहे थोर थोर गेले देहा जन्माला आल्यानंतर मी जन्माला आलो हे विकार आहे मी तारुण्य झालो हेही विकार आहे मी बाल्य वयामध्ये आहे हेही विकार आहे आणि आता मला म्हातारपण आलं हेही विकार आहे आता मी संपणार आहे हेही विकार आहे जे होणार आहे माझा हेही विकार आहे आणि पराजय होणार आहे हेही विकार आहे हे 6 विकार परमर्शामध्ये सांगितले जायते उत्पत्ती लय स्थित्य आणि विवर्धते याचं विश्लेषण करायचं अख्खं कीर्तन त्याच्यावर 6 विकाराला घडलेला जीवात्मा आहे संतांनी काय केलं की बाबा तुम्ही तर सत्ताने आहात जपी तपीने हजारो वर्ष तपस्या केलं मोहमायेचा अभ्यास केला अख्ख इतर बसून बाजूला झाले कधी खाईला त्या संतांना अन्न मिळालं नाही कधी त्या लोकांनी त्यांना मान दिला नाही कधी तुम्ही सन्मान केला नाही तरी त्यांनी त्याग सोडला नाही त्याला म्हणतात मोठे राजे मोठे मोठे जीवात्मे संपून गेले आपला का नंबर लागणार नाही एक दिवस लागणार आहे म्हणून मृत्यू असोनिया श्री आणि सुख मानिता संसारी संसारात सुख मानणारा जीवात्मा आहे आणि या संसारातून अलप्त निघण्यासाठी संतांचे शब्द असतात आणि ते शब्द ईश्वराच्या रूपात असतात लक्षात घ्या एकच शब्द आहे ते परमात्मा आहे परमेश्वर आहे कोणता शब्द आहे ओंकार स्वरूपा अविनाश रूपा ओंकार आहे किती शब्द आहेत ओंकार तो ईश्वलिंगाची पूजा करता का आपण काय करता हातावर हा ओम करता ना कोण रांगोळ काढते डिझाईन काढा हातावर काय करता ओम करता आणि ओम मध्ये काय ठेवते आपला इष्टलिंग ठेवतात का ठेवतात लक्षात घ्या त्या इष्टलिंगाची उत्पत्ती त्या ओमामध्ये होते उत्पत्ती आता इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवात्म्यामध्ये ओम आहे ते असू शकतं पण दिसू शकतं नाही महाराज तसं मग त्या ओमातून तुमची आमची उत्पत्ती आहे आणि एक ना दिवस त्याच्यातून उत्पत्ती झाली आणि त्याच्यातच आपल्याला विलीन व्हायचंय स्वर